एसटी बसची चोरी. चोरट्यांनी पळवली नवी कोरी बस. पंक्चर होताच रस्त्यात सोडून पळाले. चोरीच्या अनेक घटना तुम्ही याआधी ऐकल्या असतील, पण एस टी स्टँडमधून चक्क एस टी बस चोरीला गेल्याची घटना तुम्ही कधी ऐकली नसेल. मात्र तसं घडलं आहे. जळगाव जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या जामनेर आगारातून चक्क नवी कोरी बस चोरीला गेली. जामनेर आगाराची नवी कोरी एस टी बस अज्ञात चोराने मध्यरात्री पळवून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही बस रविवारी रात्री सुमारे 2:30 वाजता आगारातून गायब झाली. त्यामुळे एस टी महामंडळासह जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. बसचा शोध घेतला असता ती जामनेर तालुक्यातील शहापूर गावाजवळील खडकी नदीच्या फरशी पुलावर बंद अवस्थेत आढळून आली. बसचे पुढील चाक पंक्चर झाल्याने चोरट्याने ती तेथेच सोडून पळ काढल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. बसचे चाक पंक्चर झाल्यामुळे चोरट्याचा प्लॅन फसल्याचे दिसत आहे. चोरीची ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. आगार परिसरातील CCTV कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये संशयित चोर कैद झाल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांकडून CCTV फुटेजची तपासणी करून संशयिताची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. शहापूर गावातील ग्रामस्थांना सोमवारी सकाळी खडकी नदीवरील फरशी पुलावर एस टी महामंडळाची बस उभी असल्याचं दिसले. गावातील रस्त्यावर अशा प्रकारे बस उभी असल्याचं पाहून गावातील लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. जळगाव नेरी जामनेर धावणारी सदरची बस जामनेर आगाराची असल्याचं समोर आले आणि बस कुणीतरी पळवून नेल्याची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेने आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बस आगारातून बाहेर गेलीच कशी? कुणाला त्याची चाहूल कशी लागली नाही? सर्वात महत्त्वाचं म्हणजे बसच्या चाव्या संशयिताच्या हाती कशा लागल्या, असे अनेक प्रश्न पडले असून याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. पोलीस तपासातून संशयिताची ओळख आणि त्याने बस शहापूरपर्यंत का नेली याचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे.